सरकारचा अजब कारभार, सावकारांचे 171 कोटी द्यायला सुरुवात, शेतकरी मात्र मदतीच्या प्रतीक्षेत। समीर गायकवाडवरून सरकार आणि बचाव पक्षांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, अखेर समीरला मिळाली 9 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी। कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवलीत दिवाळी आधीच इलेक्शनचे फटाके फुटणार, 1 नोव्हेंबरला मतदान तर 2 नोव्हेंबरला होणार मतमोजणी। चंद्रपुरातल्या रामाळा तलावातले 7.5 लाख माशांचा मृत्यू, पाण्यात विष टाकल्यानं मासे मेल्याचा मच्छीमारांचा आरोप। भंडारा जिल्ह्यातल्या गुडे गावात बिबट्याची दहशत, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी। आणि परभणीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेनं अभ्यास केला इंटरेस्टिंग, अभ्यासाबरोबरच गणवेश आणि बेंच ही हटके। नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी येते। आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले यांचं निधन झालंय। हेमंत भोसलेंवर कॅन्सरवर उपचार सुरू होते। स्कॉटलंडमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं। शारदा सुंदर चंदेरी राती हे प्रसिद्ध गाणं जे आहे ते हेमंत भोसले यांनी गायलं होतं। आपण बघतो की बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी येते। आशा भोसले यांचा मुलगा हेमंत भोसले यांचं निधन झालंय। हेमंत भोसलेंवर कॅन्सरवर उपचार सुरू होते आणि स्कॉटलंडमध्ये उपचार सुरू असतानाच हेमंत भोसले यांचं निधन झालंय। शारद सुंदर चंदेरी राती हे प्रसिद्ध गाणं जे आहे ते हेमंत भोसले यांनी गायले। वळूया इतर बातम्यांकडे। विदर्भातला शेतकरी अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आला असतानाच कर्जाची वसुली बँकांकडून सुरू आहे। त्यात शेतकरी आणि जिल्हा बँका डबघाईला आल्यात। अशी परिस्थिती असताना सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सावकारांना तब्बल 171 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली आहे। एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले 1.5 कोटी रुपये सावकारांच्या खात्यात जमा केलेत, तर सरकार तब्बल 6 कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकारांना देणार आहे। पण ग्रामीण भागात नोंदणीकृत सावकार नाहीत। शहरातील नोंदणीकृत सावकारांना कर्ज देण्याची मुभा नाही, त्यामुळे सावकारांना मदत देण्याची घाई का, असा सवाल आता शेतकरी नेते विचारतायत। एक नजर टाकूया या सरकारच्या अजब कारभारावर। खासगी सावकारांकडे कर्ज घेणाऱ्यांच्या व्यवसायाचा तपशील सरकारकडे उपलब्ध नाहीये। शहरातील नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी कर्ज देण्याची मुभा नाहीये। सहकार विभागाकडून 12 ते 13% व्याजानं कर्ज देण्याचा नियम आहे। त्याचबरोबर खासगी सावकारांचा 18% व्याजानं कर्ज दिल्याचा दावा आहे। 171 कोटी खासगी सावकारांच्या खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर बोगस सावकारांना याची मदत होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि ग्रामीण भागात नोंदणीकृत सावकारच नसल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र शासनाच्या द्वारा जे आम्हाला निर्देश दिले गेले होते की जे रजिस्टर आपल्याकडे सावकार आहेत त्यांनी 5 एकर किंवा त्याच्यापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना जे कर्ज दिले असेल गहाणांच्या स्वरूपामध्ये ते कर्ज माफ करण्याच्या दृष्टिकोनातून जे दिशानिर्देश दिले होते त्या क्रमामध्ये आतापर्यंत आम्ही 562 शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती 1 कोटीपर्यंत आहे। येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा आम्ही बैठक करत आहोत आणि या 30 तारखेच्या बैठकीनंतर जी शेतकरी ज्यांचं आम्ही कर्ज माफ करू त्यांची संख्या ऑलमोस्ट 700-750 पर्यंत जाईल आणि जी धनराशी आहे ती 2 ते 2.5 कोटीपर्यंत जाईल। मूळ मुद्दा असा आहे की शेतीचा प्रश्न या शासनाला समजत नाही आहे किंवा त्यांचे फोकस जे काही आहे ते मुख्य मुद्द्यांच्या ऐवजी दुसऱ्या मुद्द्यांवर जात आहेत का आणि त्याच्यामुळेच मग जखम आहे पायाला आणि पट्टी शेंडीला असा प्रकार होतो आहे का, अशी शंका याच्यामध्ये येते। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपला प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहे। प्रवीण, आपण बघितले की सावकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशा प्रकारचे सावकारांचे पैसे देण्याचं सरकारच्या धोरणावरून दिसून येते, काय सांगशील? संदीप, एकंदरीतच अधिवेशनामध्ये काही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या। त्यातली ही एक घोषणा होती की अधिकृत सावकारांचं कर्ज माफ केलं जाईल। पण यासोबतच ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचा पूर्ण विसर पडला। त्यातली महत्त्वाची घोषणा ही होती की दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणं मिळेल।
सोबतच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर बियाण्यांसाठी त्यांच्या अकाउंटमध्ये पेरणीसाठी पैसे जमा होईल, यासोबतच आणखी काही घोषणा यावेळेस केल्या होत्या. पण या संपूर्ण घोषणांसंदर्भात या आश्वासना सोबतच ही जी घोषणा होती, एवढीच घोषणा, एवढंच आश्वासन तात्काळ पूर्ण करण्यात आलं, बाकीचे आश्वासनं जे होते ते का पूर्ण करण्यात आलं नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे जे सावकार आहेत त्या सावकारांच्याच नेत्यांनी, सावकारांच्या जवळच्या आमदारांनी हा जो प्रस्ताव आहे हा तात्काळ मंजूर केला गेला असा आरोप होतोय. त्यामुळे हे जे सावकार आहेत, ज्या सावकारांना एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 6 कोटी रुपये मिळणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 171 कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे या सावकारांपैकी अनेक सावकार हे सोने चांदीचे व्यापारी आहे, काही प्रॉपर्टी डीलर आहे, त्यांचा शेती कर्ज देण्याचा काही संबंध नाही. त्यामुळे हे एक मोठं रॅकेट या निमित्तानं बाहेर येते का अशी भीती संभवते. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळावे ही मागणी होते. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, सावकारांना पैसे मिळतात, त्यामुळे टीकाही होते. संदीप, अगदी प्रवीण, आपण बघितलं की कुठंतरी शेतीचं नुकसान झालंय, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक येते, राज्यातली पथकं पाहणी करतायत, मात्र आता सावकारांना थेट त्यांचे जे पैसे आहेत ते द्यायला सुरुवात झाले. कुठंतरी यामुळे शंका निर्माण होते, काय सांगशील? खरं तर 2 प्रकारचे सावकार सरकारने निश्चित केले आहे. एक सावकार जे नोंदणीकृत सावकार आहे आणि ज्यांचं सहकार खात्याकडे त्यांची नोंदणी आहे, आणि दुसरे अवैध सावकार. त्यामुळे अवैध सावकारांचं कर्ज देऊ नका सरकारनं म्हटलंय, आणि जे नोंदणीकृत सावकार आहे त्यांच्याकडे नोंद नाही आहे. एखादा माणूस त्यांच्याकडून जेव्हा कर्ज घेतो नोंदणीकृत सावकाराकडून, तेव्हा त्याच्याकडे त्या माणसाचा व्यवसाय लिहिला नसतो, तो ड्रायव्हर आहे, शेतकरी आहे, नोकरीवर आहे हे लिहिलं नसतं. त्यामुळे सावकार जेव्हा सरकारला सर्टिफिकेट पाठवतात की अमक्या अमक्या शेतकऱ्याचं एवढं कर्ज होतं आणि ते माफ करावं, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा घोळ होतो आणि या संदर्भात चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी होत आहे. त्यामुळे एखाद्या नोंदणीकृत सावकारानं जेव्हा सरकारकडे प्रस्ताव पाठवतो, सर्टिफिकेट पाठवतो की एवढं कर्ज माफ करून द्या, तेव्हा त्या कर्जाच्या बदल्यामध्ये त्यांनी गहाण ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या परत दिल्या जातात की नाही या संदर्भात सुद्धा एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्यामुळे एकीकडे कर्जमाफी होते, पण ज्या खरंच शेतकऱ्यांच्या कर्ज असतील त्यांच्या जागा, त्यांच्या गहाण ठेवलेल्या वस्तू परत मिळणार का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय. संदीप, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं एकीकडे शेतकरी जो आहे तो पावसानं पाठ फिरवले, नुकसान झालंय आणि त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, तर दुसरीकडे सरकार जे आहे ते सावकारांचे पैसे देण्याची घाई करताना दिसतंय. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे आयबीएन लोकमतच्या इम्पॅक्टची. एकीकडे मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी वणवण होत होती आणि शिल्लक असलेलं पाणी जतन करणं पाटबंधारे विभागाला जमलं नाही. शिल्लक असलेलं पाणी साठवणं तर दूरच, मात्र ते पाणी किमान वाचवण्यातही पाटबंधारे विभाग अपयशी ठरला. फुलंब्री तालुक्यातील सांजूल धरणाच्या पाणी गळतीचा पंचनामा आयबीएन लोकमतनं केला आणि पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला. आयबीएनने दाखवलेल्या बातमीची दखल घेऊन कालच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांजूल धरणाची पाहणी केली आणि आजपासून पाटबंधारे विभागाचं पथक धरणाची पाणी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागलंय. फुलंब्री तालुक्यातील सांजूल धरणाची पाणी गळती आयबीएन लोकमतनी काल दाखवली होती आणि पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने त्याची त्वरित दखल घेऊन आणि या ठिकाणी काम सुरू केलेलं आपण बघू शकतो. माझ्या पाठीमागं जे आहे धरणाची दुरुस्तीचं काम सुरू झालेलं, युद्ध पातळीवर या ठिकाणी काम आहे. या ठिकाणी धरणाच्या ऊर्ध्व बाजूला पहिल्यांदा मशीन जाण्याकरता एक रस्ता बनवला जाईल. धरणाच्या भिंतीच्या बाजूला काळ्या मातीचा भराव आणि गणी बॅगमध्ये काळी माती भरून त्या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत, जेणेकरून काळी मातीचं जे काही हे आहे उद्देश, त्यामुळं पाणी धरून ठेवलं जातं आणि धरणाच्या भिंतीमधून होणारी जी काही गळती आहे ती निश्चितच कमी प्रमाणात होईल. यामुळे 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. एक संवेदनशील मनाचे अधिकारी आहेत, त्यांनी लगेच काम सुरू केलेलं. काय म्हणाल सर, एकंदरीतच काम कसं होईल, किती दिवस लागतील आणि 100% गळती थांबेल? हे जे जास्तीचं पाणी आल्यामुळे जे काही आपल्या डिस्लोकेट झाले आहे वेस्टवेअर, त्याबाबत जे काही गळती वाढली आहे ती गळती 100% कमी करण्याचा प्रयत्न आता यांत्रिक विभागाच्या मार्फत चालू आहे. आता जे काही काळी मातीचा आम्ही शोध घेत आहोत, जिथं जिथं काळी माती उपलब्ध आहे तिथून गणी बॅग्स भरून या ठिकाणी आणून त्या यांत्रिक विभागाने केलेल्या कंपार्टमेंट्सप्रमाणे ती गणी बॅग्स टाकून लवकरात लवकर, जसे पन्हाळे साहेब म्हटले की 7 दिवसात आपल्याला काम पूर्ण करायचं, तर 7 दिवसात. कोळी बांधव आहेत, काल चिंताग्रस्त दिसत होते, पाणी गळती होत होती, आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. आज का हसताय तुम्ही? मच्छी विकायचा, मच्छीचा धंदा वाढणार, दुसरी लहानची मोठी होती, लहान रोप सोडले, लाईट पाणी आलेले, पहिले पाणी आले नाही, पाणी एवढं धरणे मोठं, प्यायला भाजण्याचा प्रश्न आहे, समजा तीच
एकंदरीतच या ठिकाणी काम सुरू झालेल्या IBN लोकमतच्या बातमीचा परिणाम आपण बघू शकतो आणि मच्छीमार बांधव या ठिकाणी खुश झालेले आहेत, कारण त्यांच्या छोटे छोटे मासेही या ठिकाणी गळती होत होती. आणि दुसरं महत्त्वाचं, या परिसरातील शेतकरी आता आनंदित होतील, कारण या ठिकाणचं पाणी जे आहे थांबणार आहे, त्याची गळती थांबणार आहे. ही झाली फुलंब्रीच्या धरणाची अवस्था. मात्र मराठवाड्यातील प्रत्येक थेंबावर IBN लोकमतचं लक्ष राहणार आहे. पाणी कुठेही वाया जात असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करू. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, फुलंब्री. चंद्रपूरच्या रामाळा तलावात 7.5 लाख मासे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. काल हा प्रकार निदर्शनास आला. चंद्रपुरातला रामाळा तलाव जो आहे तो ऐतिहासिक तलाव आहे. 5 वर्षांसाठी वाल्मिकी मच्छीमार संस्थेला हा तलाव भाडेतत्वावर देण्यात आला होता. 2 महिन्यांपूर्वी संस्थेनं 12 लाख मत्स्यबीज जी आहेत ती तलावात सोडल्यानं माशांची संख्याही वाढली होती. मात्र काल तलावाच्या काठावर मासे मृतावस्थेत आढळले, त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंध पसरला. तलावात विष टाकल्यानं या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनेनं केलाय. पर्यावरणवाद्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिसात तक्रार केल्यानंतर चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी रामाळा तलावाला भेट देऊन पाहणी केली आणि मृत माशांचे नमुने जे आहेत ते तपासासाठी नागपूरला पाठवलेत. या तलावातल्या मृत माशांमुळे 50 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज असून सुमारे 300 कुटुंबियांच्या उपजीविकेला याचा परिणाम झालाय. याच्यामध्ये पॉइझनिंग झालंय किंवा इतर काही कारणामुळे या माशांचे मृत्यू झाला ते चेक करून उद्या त्याचे रिपोर्ट आपल्याला मिळतील. हे सॅम्पल्स आपण नागपूरला पाठवले, तिथल्या पाण्याचे त्याचबरोबर या मेलेल्या माशांचे दोन्ही सॅम्पल सकाळीच MPCBने कलेक्ट करून नागपूरला पाठवलेले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला हे कळेल. आता जे काही इथं मासे मेलेले आहेत त्याची गोळा करण्याची व्यवस्था मच्छीमार संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे हे आहेत, त्यांच्या मार्फत हे केली जाईल. ते काढून क्लिअर करतात, गणपतीचं विसर्जन केलं जाईल. पुढची बातमी आहे भंडारा जिल्ह्यातली. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या गोडे गावामध्ये बिबट्याच्या धुमाकुळाने गावकरी दहशतीत आहेत. बिबट्या रात्रीला गावात येऊन गावातील जनावरांची शिकार करतो, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पण अजूनही या मादी बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेलं नाहीये. तर याच गावाशेजारी असणाऱ्या भुयार गावात काल रात्री उमरेड करहांडला या अभयारण्यातील जय नामक वाघाने एका बैलाची शिकार केली. या मादी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त वन विभागानं करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. ई-लर्निंग आणि शाळकरी मुलांवरचं दप्तराचं ओझं हे विषय तुमच्या कानावर सातत्यानं पडत असतात. मात्र मुंबई पुण्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावरच्या खेड्यातील एका शाळेनं, तेही झेडपीच्या शाळेनं हे सर्व करून दाखवलंय. पाहूया पंकज क्षीरसागर यांचा स्पेशल रिपोर्ट. परभणीपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गवळी पिंपरी गाव तसं दुर्लक्षित, मात्र इथल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेनं थेट मुंबई पुण्याच्या कॉन्व्हेंट सोबत स्पर्धा सुरू केली आहे. गावकरी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या शाळेचं रुपडं पालटून टाकलंय. विद्यार्थ्यांवरचा दप्तराचा बोजा कमी झालाय. प्रोजेक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. शाळेचा ड्रेस कोड पासून आम्ही या ठिकाणी बदल केलेला आहे. अतिशय आकर्षक ड्रेस कोड आणि त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड इतर जे काही आहेत ते आमच्या शाळेमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्या परिपाठामध्ये पासून आमची शाळेची जी दैनंदिनी आहे अतिशय सुंदर दैनंदिनी आहे. परिपाठामधले जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. आणि त्याच्यानंतर आमचा जो काही भविष्यामध्ये जो आमचा रोख आहे तर आम्हाला विद्यार्थ्याचं ओझं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ई-लर्निंगकडे आम्ही वळत आहोत. आमच्या शाळेची पूर्वी जी परिस्थिती होती एवढी बिकट होती की शाळेचं कुंपणवाला नव्हतं, आतमध्ये जनावरं बांधायचे, जनावरमधून विधी वाढायला उकांडा अशी परिस्थिती उकांड्यासारखी शाळेची असायची. आणि नंतर शाळा ज्यावेळेस आमच्या सूत्रात हातात लागली तेव्हापासून शाळेची ई-लर्निंग, विद्यार्थ्याची प्रगती झाली. विद्यार्थ्यांना बोर्डावर जे इंग्लिश बोर्ड असताना त्याच्यावर इंग्लिश वाचायला शिकता आलं.
आणि विद्यार्थी एवढा सुशिक्षित झाला की भरपूर शिक्षित झाला विद्यार्थी. आता कुठलाही विद्यार्थी 1 ते 7 मधला कुठलाही विद्यार्थी इंग्लिश वाचू शकते सर. शाळेत प्रवेश केल्यावर तुम्हाला कॉन्व्हेंटमध्ये आल्याचा भास होईल. भिंतीवर विविध स्लोगन, विज्ञान आणि इतिहासातील माहिती अशा आकर्षक पद्धतीनं देण्यात आली आहे. गणवेशापासून ते बेंच पर्यंत सर्वच हटके आहे. ई लर्निंगच्या साहाय्यानं इथले विद्यार्थी धडे गिरवतायत. महत्वाचं म्हणजे विद्यार्थी फाडफाड इंग्रजी सुद्धा बोलतायत. तुम्हीच बघा. One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. Then she met the old man. She said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." Sorry, said the queen. Then she met the little man. She said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." I am on my way, rushing to my school with the opening day. Holidays are over, but I am not sad. New shoes, new bag, my uniform new. New book, new class, my unique class teacher too. So everything is new and good friend. गावकऱ्यांची साथ आणि शिक्षकांची मेहनत यातून एका जिल्हा परिषदच्या दुर्लक्षित असलेल्या गावातील शाळा ई लर्निंगची सेवा सुरू करू शकते. हाच प्रयत्न जर शासकीय पातळीवर झाला तर न्यायालयाकडून राज्य शासनाला दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात फटकारण्याची वेळ कधीच येणार नाही. व्यवस्थित बघ. या शाळेचा आदर्श जिल्ह्यातल्याच नव्हे तर राज्यातील इतर शाळांनी घेणं गरजेचं आहे. गावातच अशा प्रकारचं दर्जेदार शिक्षण मिळालं तर शहरातील कॉन्व्हेंटच्या आश्रयाला जाण्याची गरज भासणार नाही. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. आपण बघितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेचं पालटलेलं रुपडं जे आहे ते परभणीमध्ये पिंपरी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त IBN.